सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। इचलकरंजी महापालिका हद्दीतील अनधिकृत पाणी कनेक्शन धारकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, त्याचबरोबर बंद असलेल्या पाणी कनेक्शनची थकबाकी माफ करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केली आहे। महापौर उदय धातुंडे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे। इचलकरंजी महापालिका हद्दीत 63,329 मालमत्ता धारक आहेत। त्यापैकी 5,550 रिकामे प्लॉट असून उर्वरित 57,779 मालमत्ता धारक आहेत। त्यामध्ये 45,585 पाणी कनेक्शन आहेत। म्हणजेच शहरात 12,194 पाणी कनेक्शन अनधिकृत आहेत। त्यांची एकूण थकबाकी सुमारे 23 कोटी रुपये आहे। त्यामुळे अशा नळ कनेक्शनची चौकशी करून संबंधित मालमत्ता धारकांवर कायदेशीर कारवाई करावी। तसंच ज्या मालमत्ता धारकांनी पाणी कनेक्शन बंद असल्याचा अर्ज दिलाय त्यांचं बिल रद्द करावं, याबाबत धोरणात्मक निर्णय होऊन थकबाकी माफ करावी आणि बेकायदेशीर पाणी कनेक्शन असलेल्या मालमत्ता धारकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केली आहे।